ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता, विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. अग्नितूल रसना जरी, अग्नितूल रसना जरी, आता नये आम्हावरी, तथापि तूची ती भरी, आत्मा पुरता देवा आत्मा पुरता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. त्यास वरुणी आमनी, त्यास वरुणी आमनी, वारी अधे सारी जनी, ख्रिस्तामधी जगवुनी, तेई सौख्यता देवा देई सौख्यता. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग मत्तयकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय वचने 1 ते 4. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय वचने 1 ते 4. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले. मग तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तर धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल असे लिहिले आहे. देवबापा असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन मत्तयकृत शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय 1 वचनापासून तर 4 पर्यंतची वचने आपण बघूया. परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतंय आणि ह्या अध्यायाचा जो शीर्षक आहे तो आहे ख्रिस्ताचा उपवास, त्याची परीक्षा, त्यावर विजय. प्रियांनो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्त ह्या समस्यावर त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि तो विजय प्राप्त असा केलेला आहे की आम्ही बघतो की त्यांनी परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे, ज्या वचनाच्या द्वारे विजय आहे त्या वचनाच्या द्वारे त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. प्रियांनो, ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एकांतात गेलेला आहे, त्याची परीक्षा झालेली आहे आणि त्यावर विजय प्राप्त केलेला आहे. प्रियांनो, हा मनुष्याच्या जीवनामध्ये एकांत समय खूप गरजेचा आहे. आणि एकांत समय का गरजेचा आहे? कारण की त्यामध्ये परमेश्वराचा आत्मा तुम्हाला आणि मला सहाय्य करत असतो, मदत करत असतो, तो आम्हाला सुचवत असतो. प्रियांनो, आम्ही ह्या ठिकाणी बघतो की प्रभू येशू ख्रिस्त हा एकांत समय खूप अद्भुतरित्या घालवत असायचा. तो गर्दी सोडून द्यायचा, लोकांना त्या ठिकाणी ठेवून तो पहाडावर निघून जायचा आणि एकांत समय त्या ठिकाणी तो आपल्या पित्यासंगती घालायचा. हा एकांत समयामध्ये का आम्हाला घालवायला पाहिजे? तर आमच्या सोबत परमेश्वर बोलतो, आम्ही
परमेश्वरासोबत बोलतो आणि आम्ही परमेश्वरासोबत अधिक आणि अधिक आमचे घनिष्ठ संबंध होतात. आणि तुम्हाला सांगू द्या की ह्या एकांत समयामध्ये जेव्हा आपण येणाऱ्या दिवसांमध्ये आपण जाणार आहोत, उपवास ठेवून देवासंगती आम्ही वेळ घालवणार आहे. आम्ही ह्या उपवास समयामध्ये शैतान आमच्या जीवनामध्ये मोह घालणार, बऱ्याच गोष्टी आणणार, परीक्षा आणणार. एकच गोष्ट आहे, आम्ही शांत राहावं, परमेश्वराच्या आत्म्याला काम करू द्या. आम्ही शांत राहून परमेश्वराच्या आत्म्याला जेव्हा काम करू देतो, प्रियांनो, देवाचं वचन स्वीकारा. प्रियांनो, आम्हाला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज आम्हाला परमेश्वराचा आत्मा जेव्हा त्या एकांत समयामध्ये शिकवतो, ते अद्भुत आहे माझा प्रियांनो. त्या मोहावर विजय प्राप्त करण्यासाठी परमेश्वराचा आत्मा आम्हाला सहाय्य करत असतो. उपवासामध्ये जे आमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या कठीण समस्या येतात, घरातून इकडून तिकडून बऱ्याचशा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न शैतान करत असतो. फक्त चुप राहा आणि परमेश्वराच्या वचनानुसार त्याला हे करा, त्याला धमकावा. परमेश्वराचं वचन सांगतो तो तुमच्यापासून दूर होऊन जाणार. बायबल सांगतं की आम्ही परमेश्वराचा अधीन व्हावं, शैतानाचा सामना करावा. शैतान तुमचा आणि माझ्यापासून दूर पडून जाणार. आज या प्रियांनो, जसं ख्रिस्तानी हे करून दाखवलेलं आहे, तर आम्ही देखील ह्या लेन समयामध्ये, उपवास समयामध्ये जेव्हा आम्ही एकांतात जाणार आहोत, देवासंगती आम्ही वेळ घालवणार आहोत, देवाच्या आत्म्याला त्याचं काम करू द्या. नक्कीच जेव्हा आम्ही देवाचा वचन स्वीकार करू, तर नक्कीच विजय तुम्हाला आणि मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर चला, आपण देवाच्या सानिध्यामध्ये एकांत समयाच्या अगोदर आपण परमेश्वराकडे मार्गदर्शन मागूया, देवाचं आत्म्याचं मार्गदर्शन मागूया आणि आम्हाला विजय करण्यासाठी प्रभूला सहाय्य मागूया. प्रार्थना करू. स्तुतिपात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो. आज प्रभू परमेश्वरा, माझे जितके पण ख्रिस्ती बांधव बहिणी प्रभू एकांत समयामध्ये प्रभू जे तुझ्या सानिध्यामध्ये वेळ घालवण्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू ते जाणार आहेत, आणि प्रभू मी तुझ्याकडे विनंती करतो की परमेश्वरा, त्या एकांत समयामध्ये प्रभू परमेश्वर बाप्पा, त्यांना तुझा आत्म्याचं मार्गदर्शन होऊ दे, वचनामध्ये मजबूत कर, मोहावर विजय प्राप्त करण्यासाठी तुझी कृपा कर. आणि प्रभू परमेश्वरा, तुझा अधीन होऊन शैतानाचा सामना करण्यास सहाय्य कर, जेणेकरून शैतान आमच्यापासून पडून जाईल आणि प्रभू आम्हाला विजयी जीवन जगण्यामध्ये तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव प्रभू आम्ही तुझ्याच नावाला देतो. विजय हा आमचा प्रभू परमेश्वरा जीवनामध्ये घोषित करत आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. त्याच्या सहवासे अति, त्याच्या सहवासे अति, आशा खरी मनाप्रती, दुःखातही आधारती, तैसी मरता देवा, तैसी मरता. विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता. विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता. विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.